नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तळतळात हाय शाप. आज आपण 21व्या शतकात आहोत, त्यामुळे ह्या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आज तंत्रज्ञान विज्ञान युगात असणाऱ्या आपल्यासारख्या लोकांची ह्याबाबत अनेक मतांतरे असू शकतात. मानवी मनाचे कंगोरे आजवर कुणालाच समजले नाहीत. आपल्या आयुष्यात बऱ्या वाईट घटना घडतच असतात. हत्यावैर आणि ऋण चुके ना कुणा हे श्री गजानन विजय मधील वाक्य चिंतन मनन करण्याजोगे आहे. आपल्या उभ्या आयुष्यात कधी ना कधी आपले कुणाशी वैमनस्य होते, कधी अगदी नुसतीच पेल्यातील भांडणे, तर कधी त्यांचे रूप हाडवैरामध्ये कधी होते हे आपल्यालाही कळत नाही. पूर्वीच्या काळी एखाद्या घराशी असणारे वाद हे पिढ्यानपिढ्या चालू असत. मग अनेक पिढ्या त्या अमुक एक घराला सर्वार्थाने वंचित राहत असत. मग त्या घरातील सर्व कार्य जाणे येणे सर्व काही वर्ज्य केले जात असे. पिढ्या बदलल्या तरी माणसाची वृत्ती काही बदलली नाही. वारस हक्कासाठी मिळालेली संपत्ती, जमीन जुमला, द्रव्य, दागदागिने ह्यातील हक्कासाठी आजही लोक कोर्टाची पायरी चढताना दिसतात. हे खरे तर न संपणारे वाद आहेत. 4 गुंठे जागा आणि तोडाभर सोन्यासाठी आयुष्यभर जपलेली नाती माणूस क्षणात संपवतो. जमीन आणि दागिने मरणाती आपल्या सोबत नेता येणार नाहीत हे माहीत असूनही त्यासाठी धडपड करत राहतो. आयुष्यभर ज्यांच्यात अंगाखांद्यावर खेळलो ते सर्व एका क्षणात विसरतो आणि ती नातीही परकी करून टाकतो. जमीन जुमला, शेत जमीन, घर ह्यावर होणाऱ्या वाटणीमधून जर एखाद्याला कमी वाटा मिळाला किंवा त्याला जाणून बुजून डावलेले गेले तर त्याच्या मनाला झालेले दुःख हे त्यांच्या तोंडून निघालेल्या शापवाणीत परावर्तित होते. त्यांच्या हक्कांचे त्याला मिळाले नाही म्हणून त्यांचा जीव जळतो आणि अशा वेळी ज्यांनी त्याला हे हक्क मिळू दिले नाहीत त्यांना ह्यांची अक्षरशः हाय लागते. आयुष्यात आपण अनेकांसाठी अनेक गोष्टी जीव ओतून करत असतो. प्रसंगी स्वतःचा पैसा खर्च करूनही आपण कुठलाही विचार न करताही जीवाचे रान करून मदत करतो. पण प्रसंग निभावला की समोरची व्यक्ती सोयीस्कर रीतीने हे सर्व विसरून जाते. आपल्याला साधी ओळख सुद्धा दाखवत नाही. अशा वेळी आपल्याला अत्यंत मानसिक वेदना आणि क्लेश होतात. जगातील सगळ्या चांगल्या गोष्टीवरचा आपला विश्वास निघून जातो. ह्या मानसिक वेदनातून तोंडातून मग कधीतरी शब्दांच्या भावनाच्या रूपात निघालेले तळतळात मात्र त्यांना भोवल्याशिवाय राहत नाहीत. कधीतरी आपल्या मैत्रिणी किंवा संबंधितांशी आपले काही काळापुरते बिनसते, पण जसा काळ जातो तसे पुन्हा सर्व नाती पहिल्यासारखी होतात. पण मधल्या काळात जर आपल्याकडे हळद कुंकू असेल आणि फक्त त्यावेळी मनात राग असल्यामुळे त्या मैत्रिणीला आपण बोलावले नाही तर ते नक्कीच चांगले नाही. कारण आपला राग हा क्षणाचा असतो. जिला आपण ह्या कार्यक्रमातून वगळले ती स्त्री खरं तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगात आपल्या पाठीशी उभी राहिलेली असते. पदराचा पैसा खर्च करून आपल्याला मदत केलेली असते, पण आपल्याला त्याचा विसर पडतो आणि 10 बायकांना आमंत्रण जाते पण तिला नाही. अशा वेळी तिचे मन दुखावते आणि तिचे तळतळात आपल्याला भोवल्याशिवाय राहत नाहीत. काही लोकांना आपल्या कामासाठी माणसे वापरून घ्यायची आणि मग ती फेकून द्यायची सवय असते. हा त्यांचा स्वभाव त्यांना नक्कीच घातक ठरू शकतो. आपल्या क्षणिक रागापोटी आपण आपले आयुष्य भराचे नुकसान करत असतो. आताच्या कलियुगात आई वडिलांनी आपल्या मृत्यूपत्रात लिहिलेली गोष्टीची पूर्तता सुद्धा न करणाऱ्या महाभाग आहेत. मृत्यूपत्रातील जाणाऱ्यांनी लिहिलेल्या गोष्टीचे पालन करणे म्हणजे त्यांच्या अंतिम इच्छेचे पालन करणे. मग आपल्याला ते आवडो अथवा न आवडो, आपण त्यांच्याशी सहमत असू अथवा नसू, असे न केल्याने आपण त्यांचे शाप तळतळात ओढवून घेतो. ते आपल्या पुरते सीमित न राहता आपल्या पुढील पिढ्यांनाही भोगावे लागतात. पैसा हा मायावी आहे. तो भल्या भल्यांची मती गुंग करणारा आहे. पण त्यांच्या मोहात पडून आपल्याच रक्तांच्या नातेवाईकांशी जन्माचे वितृष्ट आणले तर तो पैसा आपल्याला खरंच किती समाधान, रात्रीची शांत झोप मिळवून देईल ह्याचा विचार ज्यांना त्यांनीच केलेला बरा. ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासात आपल्याला राहू हा पूर्वजांचा शाप तळतळात दाखवतो. अनेक शापित कुंडल्या बघितल्या तर कुठे ना कुठे तरी राहूचा संदर्भ लागतोच. एखाद्याची राहती जागा छलकपट करून किंवा खोटे दस्तावेज करून हडपणे, एकट्या स्त्रीला तिच्या परिस्थितीचा फायदा घेऊन मानसिक शारीरिक छळ करणे, राहत्या घरातून आपल्याच आईवडिलांना त्यांच्या वार्धक्यांचा फायदा घेऊन हाकलून देणे किंवा त्यांच्या मनाविरुद्ध वृद्धाश्रमात ठेवणे, त्यांचे औषध पाणी रोजच्या गोष्टींची हेळसाळ करणे, एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या
त्यांच्या अगदी शेवटच्या काळात राहत्या जागेसाठी शिव्या शाप देणे, ती जागा आपल्या नावावर करून घेण्यासाठी त्यांना मानसिक क्लेश देणे, फसवून एखाद्या मुलीचे लग्न एखाद्या व्यंग असणाऱ्या मुलाशी लावणे इतकेच नव्हे तर सामाजिक जीवनात लोकांच्या पैशाची अफरातफर करणे, ह्या सर्वांचे परिणाम म्हणून लोकांचे किंवा तत्सम व्यक्तींचे तळतळाट शाप त्यांची हाय आपल्याला आणि पर्यायाने आपल्या कुटुंबियांनाही लागते आणि ती आपल्याला भोगावीच लागते. त्यांच्या दुखावलेल्या मनातून आलेला हे शाप आपले आयुष्य उद्ध्वस्त करतात. ह्याचा परिणाम म्हणजे प्रत्येक पिढीत एखाद्या अविवाहित राहणे, विवाह मोडणे, कुटुंब कालांतराने लहान होत जाणे, घरात धार्मिक कार्य न होणे, मुले न जगणे, कुटुंबात कुणालाही एकमेकांप्रती प्रेम जिव्हाळा नसणे, राहत्या घरात वास्तुदोष, असह्य विलंब, आजार, आकस्मिक संकटे येणे, ह्या गोष्टींची जणू शृंखलाच तयार होते. आपल्या कुलस्वामिनी आणि कुलदेवतांचे सुद्धा नित्य उपासन पूजा करणे हे आपले कर्तव्य आहे. हा देवधर्माचा सुद्धा पालन नीट झाले नाही तर त्यांच्या कृपादृष्टीस आपण अपात्र ठरतो. त्यामुळे आपल्या घराण्याचे रीतिरिवाज, परंपरेचे पालन आपले विज्ञान आणि आधुनिकता बाजूला ठेवून अवश्य करावे. आपण काहीतरी कर्म करायलाच इथे आलो आहोत आणि ते झाले की आपण इथून निरोप घेणार हे विधी लिखित आहे. त्यामुळे शाप, कुणाची हाय, तळतळात लागणे ह्यावर विश्वास असो अथवा नसो, मुळातच आपले कर्म शुद्ध सात्विक असावे. संपत्ती मिळवावी पण आपल्या कष्टाने, कारण तीच लाभते आणि तिचं आपल्याला शांत झोप सुद्धा देते. आधुनिक काळातील अनेकांचा ह्यावर विश्वास नसतो, पण जसजसे आयुष्यातील संकटांचे डोंगर वाढू लागतात आणि ती अडथळ्याची शर्यत पार करताना आपली दमछाक होते, तेव्हा आपण मग जो सांगेल तो उपाय करायला सज्ज होतो. त्यापेक्षा आधीच ह्या घटना घडू नयेत म्हणून सतर्क राहिले पाहिजे. आपण आपले नित्यकर्म करत राहावे. कुणाचे काहीतरी हिरावून घेऊन पदरी काय पडेल ते आपणच पाहिलेच. त्यामुळे आशीर्वाद कमी मिळाले तरी चालतील, पण कुणाच्या शाप तळतळाटाला कारणीभूत न होणे हे तरी नक्कीच जमेल. आपल्याला त्यासाठी प्रयत्नशील राहूया. आपलेही अनुभव अवश्य लिहावे. तर मैत्रिणींनो, माहिती कशी वाटली मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.